कळमेश्वर नगर परिषदेत भीषण आग. कळमेश्वर नगर परिषद कार्यालयाला बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सावनेर कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत नगर परिषदेचे कामकाज तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. पहाटे सुमारे 5:15 सुमारास लागलेल्या आगीत काही दस्तऐवज व कार्यालयीन साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल, पोलीस, नगर परिषद कर्मचारी व नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेनंतर आमदार डॉक्टर देशमुख यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत नागरिकांच्या सेवांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांवर भर देण्यासह नुकसानग्रस्त विभागांचे पुनर्वसन त्वरित करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजू पोद्दार, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, उपाध्यक्ष धनराज देवके व मुख्याधिकारी आकाश सुरडकर उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी. आपल्या सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असताना नक्कीच आपल्या प्रत्येकासाठी खऱ्या अर्थाने लाजीरवाणी गोष्ट आहे असं म्हटल्यात भावना. या संपूर्ण वाढत्या कळमेश्वर ग्रामीण शहराला आगीपासून दूर ठेवण्याची जबाबदारी या नगर परिषदेवर आहे. त्याच नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची आपदा घडते. ती का घडते, कशामुळे घडते, आपल्या सर्वांचं निग्लिजन्स हे त्यासाठी कारणीभूत आहे का? किंबहुना अशा आपदा आगीपासून असतील त्या अवॉइड करण्याच्या दृष्टीने ज्यांच्यावर विशेष करून फायर विभागावर जी जबाबदारी होती त्यांनी ती तंतोतंतपणे पाळली नाही हे त्याच्यामधून दिसतं. शेवटी आज आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल आहे, शाळा आहे, पब्लिक प्लेसेस आहेत, कुठेही अशा प्रकारच्या आगी लागू शकतात आणि त्यासाठी आपण 24 तास 365 दिवस तयार राहायला पाहिजे. किंबहुना अशा आपदा घडल्या नाही पाहिजे यासाठी जे तंतोतंत पालन फायरच्या नियमांचं करणं अपेक्षित होतं ते आपण त्या बिल्डिंगमध्ये, त्या आस्थापनामध्ये करतो का, हा देखील प्रश्न आजच्या या आपदेपासून आपल्याला पाहायला मिळतो. शेवटी डिझास्टर मॅनेजमेंट आता आपण नक्की सर्वजण मिळून करू, पण डिझास्टर प्रिव्हेन्शन, आपदा होण्यापासून रोखण्यासाठी जे प्रतिबंधक कारवाई आपल्या सर्वांना करणं अपेक्षित होतं ते केलेलं आपण नाही आहे हे देखील जाणीव सर्व विभागातल्या लोकांनी करावी. फक्त फायरच नाही तर या कार्यालयामध्ये पिऊन पासून तर सीओ पर्यंत असे सर्व लोक आपण येऊन नवीन प्लायवूड लावतो, नवीन फर्निचर आणतो, पण 25-30 वर्षापूर्वीची इलेक्ट्रिकची लाईन आपण काही बदलत नाही. आपण एसी नवीन लावतो, पण त्या बिल्डिंगमध्ये असलेलं लोड हे एक्सीड होऊन राहिलं. ह्या सर्व गोष्टी आपण पाहत नाही आणि अशातून ह्या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मधून सकाळच्या वेळेस ही घटना घडलेली आहे आणि त्या माध्यमातून शहराचा कित्येक जणांचा, नागरिकांचा महत्वाचा रेकॉर्ड याच्यामध्ये जळून खाक झाला का आणि त्या संदर्भामध्ये हा रेकॉर्ड पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी नक्कीच मेहनत करणं हे गरजेचं आहे. कोणाचे जन्माचे दाखले असतात, कोणाच्या इमारतीचं सँक्शन प्लॅन त्याच्यामध्ये असतं, कोणाचे काही एवढ्या वर्षांवर्ष पिढी जात असलेली मालमत्ता त्याच्या कागदाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली होती. आपण एवढ्या मोठ्या कार्यालयामध्ये फायर प्रूफ कॅबिनेट किंवा फायर प्रूफ लॉकर का घेत नाही? जेव्हा करोडो रुपये आपण दुसऱ्या सगळ्या गोष्टींवर खर्च करतो, अशा आपदा, अशा आगी रोखण्याच्या दृष्टीने आणि लागली तर नागरिकांचा जी दस्त्या आहे, ज्या नसत्या या सेफ राहण्याच्या दृष्टीने आपण काहीच करत नाही. अशा सर्व गोष्टी त्या आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये एक त्यानिमित्ताने शिकून जाणाऱ्या नक्कीच आहे. पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्या विशेष आता 8 तास झाली, माझी ड्युटी संपली आणि मी जातो अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. शेवटी घरापेक्षा महत्व आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या मिठारा जागण्याची वेळ या अशा आपदामध्ये प्रत्येकच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ओळखली पाहिजे आणि माझ्यासाठी काय जबाबदारी आहे अशी विभागणी, सीओनी, उपाध्यक्षांनी, अध्यक्षांनी मिळून जर या समोर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची केली तर हे संपूर्ण व्यवहार पूर्ववत होण्याच्या दृष्टीने, तात्काळ पूर्ववत होण्याच्या दृष्टीने नक्कीच मदत होईल आणि एक विश्वास नागरिकांमध्ये देण्याची देखील गरज आहे.
की आम्ही दिवसभरामध्ये आज रात्री 12-1-2 वाजेपर्यंत काम करू. उद्या सकाळपासून आमचं कार्यालय जसं चालू होतं तसं चालू राहण्याची चॅलेंज आकाश सुरडकर तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जास्ती वेळ आपण याच्यामध्ये न घालवता या सर्व लोकांचा फायदा घेऊन उद्यापासून जशा तशी नगर परिषद जरी बिल्डिंगमध्ये नसली तरी नागरिकांना कुठेही अडचण कोणत्याही विभागामध्ये येणार नाही. आरोग्यापासून तर बाकी सगळी हे घेण्याचं काम तुम्ही नक्की करावं. उद्याचं मतदान मला माहित नाही कोणा बिल्डिंगमध्ये होणार आहे इथे नाही. तर ह्या संदर्भामध्ये आपली जी कार्यकुशलता आहे आणि ह्या अशा आपदेमध्ये फिनिक्स पक्षासारखं राखेतून उभं राहण्याची जी भरारी घेण्याची क्षमता आहे तो दाखवण्याचा आजचा हा दिवस आहे. उद्यापासून धनराज भाऊ अविनाश भाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व सेवा नगर परिषदेच्या पूर्ववत झाल्याच पाहिजे आणि त्यासाठी दोघांनी आपण सर्वांनी भिडावं अशीच आपल्या सर्वांना सूचना देतो. त्या सर्व संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांशी बोललो असता याच्यावर नक्की इन्क्वायरी होणार आहे. याच्यामध्ये घातपात झाला का, याच्यामध्ये कोणाचं निग्लिजन्स झालं का, याच्यामध्ये जे नियम आगीच्या संदर्भामध्ये होते त्याचं काटेकोरपणे पालन झालं की नाही झालं, या सर्व संदर्भामध्ये आपण नक्कीच विस्तृत अशी इन्क्वायरी त्याच्यामध्ये लावू आणि त्या माध्यमातून नवीन बिल्डिंग करायची, जुन्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्व पब्लिक बिल्डिंग ह्या सर्व गोष्टी जे फक्त कळमेश्वर दांडी नगर परिषदेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातल्या विविध नगर परिषदा, विविध शासकीय जे कार्यालय आहे त्यांना लागू पडतील अशा प्रकारचं आपण करण्याचे प्रयत्न करू. परत एकदा ह्या आपत्तीच्या काळामध्ये आपण सर्वांनी एकरूप होऊन एक संघ होऊन ही नगर परिषदेची कार्यवाही पूर्ववत करण्यासाठी आपल्या परीने चांगली मदत आपण कराल अशी सूचना देतो. धन्यवाद.